अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. पट्टणकडोली तालुका हातकणंगले गावच्या शिवारात आज दुपारी अचानक ऊसाच्या शेतामध्ये भडकलेल्या आगीत तब्बल 40 एकर ऊसाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले. क्षणात ऊसाचा थरारक जळता समुद्र तयार झाला आणि शेतकऱ्यांच्या महिनोन्महिने वाहिलेल्या घामावर अक्षरशः पाणी फिरले. याबाबत संपूर्ण गावात शोककळा पसरली असून शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार ही भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुपारचे ऊन व वाऱ्याचा जोर असल्याने आग क्षणामध्ये पसरली आणि कोणी काही समजून घेईपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीमध्ये 15 ते 20 शेतकऱ्यांचा ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. बहुतांशी शेतकरी आधी सोसायटीच्या थकबाकीच्या नोटिसा, बँकेच्या हप्त्यांचा ताण, पाण्याची टंचाई, खत बियाणाचे महागलेले दर, ऊसतोड मजुरांची कमतरता, वाहतूक व कारखान्याचे खर्च अशा विविध संकटांशी दोन हात करत होते. त्यामध्ये आता या आगीने त्यांच्या उरलेल्या आशाही जळून गेल्या. दरम्यान एक शेतकरी हंबरडा फोडत म्हणाला, साहेब 2 वर्षापासून सतत पिकांची घसरण, महागाई आणि कर्जाचा ताण, आता हा ऊस गेला म्हणजे घरात दिवाळीचे दिवे नाही तर उद्याचा चुलीवरच्या भाकरीचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्हणाला. दरम्यान या घटनेनंतर शेतकरी तात्काळ महावितरण कार्यालयामध्ये स्पष्टीकरणासाठी गेले. मात्र आज सार्वजनिक सुट्टी असल्याने एकही अधिकारी उपस्थित नव्हता. ही बाब पाहून शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. दरम्यान जबाबदारांवर कारवाई व्हावी, महावितरणने गावातील विद्युत तारा व खांबाचे जीर्ण झालेले जाळे तातडीने बदलावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.